प्रत्येकी एक असे 2 गुन्हे दाखल झाले आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींनी काही महिलांबरोबर म्हणजे लिव्ह इन मध्ये राहत होते आणि ते राहत असताना त्यांना अपत्यप्राप्ती पण झाली आणि त्यानंतर धर्म परिवर्तन करण्याचा त्यांना जबरदस्ती केली गेली। तसेच दोन्ही प्रकरणांमध्ये जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचा आरोप आहे। त्यानुसार आपण सातपूर आणि अंबड या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले आहेत आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। पुढचा तपास चालू आहे। सर, या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत ते कोण आहेत आणि ज्यात महिला आहेत त्या कोण आहेत आणि नेमका काय प्रयत्न झाला निर्माण करण्याचा? नाही, त्यांनी ते लिव्ह इन मध्ये राहत होते आणि दोन्ही प्रकरणामध्ये अपत्य आहेत। 7-7, 8-8 वर्षाची मुलं आहेत त्यांना आणि ते असतानाही धर्म परिवर्तन करावं म्हणून ते त्यांचे जे जोडीदार आहे म्हणजे फिर्यादी आहे त्या फिर्यादीवर जबरदस्ती केली। दुसऱ्या प्रकरणामध्ये मुलांचं धर्म परिवर्तन करावं अशी त्याच्यामध्ये तक्रार आहे आणि जीवे मारण्याची धमकी पण आहे। जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा पण त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे। त्यानुसार आपण त्याच्यात फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल केला। त्यांना आधी तुम्ही ज्या धर्मात आहात त्या धर्मात राहावं असं म्हणतो, तर नंतर हा सगळा प्रकार नाही, त्याच्यामध्ये ती तक्रार आपण घेतलेलीच आहे ना की धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला आहे। या दोन्ही मध्ये ही तक्रार आहे ती आपण नोंदवून घेतली आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये मुस्लिम धर्माचे आहेत आणि दोघांनी त्याच्यात विवाह केला किंवा लिव्ह इन मध्ये राहत होते अशी ही फॅक्ट आहे। आणि दोन्ही प्रकरणामध्ये आता जे अंबडचं प्रकरण आहे ते सन 2019 पासून ते बरोबर राहत होते आणि सातपूरचं जे प्रकरण आहे त्याच्यात तर ते 10 वर्षापासून बरोबर राहत होते। सर, यामध्ये असं म्हटलं प्रकरण आहे ते दिल्लीत ते दोघं राहत होते, तिथून त्यांची ओळख झाली, परंतु आता सध्या दोन्ही प्रकरणामधले लोक हे नाशिक मध्ये राहणार आहेत। सर, याच्यामध्ये गुन्हा आहे त्याच्यात हत्येचा प्रयत्न आहे, त्याच्यात घरगुती हिंसाचार जो आहे की छळ केला, विवाहाचा छळ केला त्या संबंधी पण त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत आणि जबरदस्ती शरीर संबंध केला म्हणून ती पण सेक्शन त्याच्यामध्ये आपण लावली। सातपूरचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे दिल्लीला राहत होते तिथून त्यांची ओळख निर्माण झाली आणि अंबडचं आहे ते इथलं प्रकरण आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आरोपी अटकेमध्ये काही तक्रार सांगितली त्या अनुषंगाने आपला तपास चालू आहे। त्यातली प्रत्येक जी फॅक्ट आहे ती तपासली जाईल आणि त्याच्यानुसार तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये तसा जो काही अहवाल आहे दोषारोपपत्र आहे जे असेल ते दाखल केले। महिला हिंदू धर्माच्या आहेत आणि त्यांनी ते तक्रार दिलेली।